ज्या ज्या धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत त्या केवळ धक्कादायकच नव्हे तर निवडणुकीचा आणि लोकशाहीचा तमाशा झाल्याचं तमाशा केल्याचं चित्र निर्माण झालंय. मित्र हो, राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान झालं. मतदान वर्षानुवर्ष होत आलेलं आहे, पण मतदानाचा तमाशाही कसा असतो हे आज या मतदानामध्ये आजच्या पाहायला मिळालं. मतदान म्हणजे लोकशाहीचा हक्क, पण या हक्काचा सुद्धा कसा खेळ करून ठेवला आहे, कसा तमाशा करून टाकलेला आहे हे आज सकाळपासून पाहायला मिळालं. राज्यभरामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि निपक्षपातीपणे पार पाडायची हे काम निवडणूक आयोगाचं. निवडणूक आयोग म्हणजे स्वायत्त संस्था, म्हणजे तसं पूर्वी तरी म्हटलं जायचं. आजची परिस्थिती आहे की नाही तुम्ही ठरवा. बहुसंख्य मतदारांचा निवडणूक आयोगावर विश्वास उरलेला नाही आणि मग या निवडणूक आयोगाने घेतलेल्या निवडणुकावर गेल्या काही वर्षापासून संशय घेतला जातोय, शंका घेतली जाते आहे, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधारी पक्षाचा गुलाम झालेला आहे असे आरोप विरोधक सातत्यानं करीत आलेले आहेत. आज महापालिका मतदानाच्या दिवशी मात्र हा सगळा तमाशा महाराष्ट्रानं पाहिला, उघड्या डोळ्यांनी पाहिला. बघा, आजवर कधी सुद्धा जे मतदानाच्या वेळी घडलेलं नाही ते सगळं काही आजच्या मतदानामध्ये घडल्याचे गंभीर आरोप आज सकाळपासून सुरू आहेत. या निवडणुका आहेत की केवळ सोपस्कार आहेत असा प्रश्न कोणालाही पडावा. बोगस मतदान होऊ नये म्हणून बघा, किंवा म्हणजे एकाच मतदाराला पुन्हा पुन्हा मतदान करू नये यासाठी मतदान केलेल्या मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. ही शाई कित्येक दिवस पुसली जात नाही हे तुम्ही आम्ही पाहिलं. तर आज मात्र मुंबईमध्ये बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जात होती. दुबार मतदार तर ठिकठिकाणी आढळून आलेत, पण मतदान यंत्राचे नवे नवे घोळ या पहिल्यांदा समोर आले. कुठं मतदान यंत्र बंद पडली, कुठं मतदान यंत्राचं कुठलंही बटन दाबलं तरी भाजपच्या कमळ चिन्हाची लाईट लागत होती, तर कुठं मतदान यंत्राला करंट लागत होता. करंट नाशिकमध्ये तर शिंदे गटाच्या धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी कमळाची लाईट लागत होती असा दावा शिंदे गटाच्याच उमेदवाराने केला. संबंधित अधिकाऱ्याकडे त्यांनी तशी तक्रार सुद्धा केली. काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रावर फक्त भाजपचंच बटन दाबलं जात होतं, अन्य बटन दाबली तरी ती दाबली जात नव्हती. अशा तक्रारी सुद्धा आज सकाळपासून समोर आलेल्या आहेत. पुण्यातल्या एका मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर गंभीर आक्षेप नोंदवले. बघा, त्यांच्या दाव्यानुसार बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदाराला एकूण 4 मतं द्यायची आहेत. मात्र पहिल्या 3 उमेदवारांना मतदान केल्यानंतर 4थ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच लागली नाही. जर इंडिकेटर पेटला नाही तर मतदाराचं 4थं मत नक्की नोंदवलं गेलं की नाही, आणि हे कसं समजणार असा सवाल अंकुश काकडे यांनी उपस्थित केला. केवळ लाईटचा तांत्रिक बिघाडच नाही मित्रांनो, तर ईव्हीएम मधलं घड्याळ सुद्धा संशयास्पद पद्धतीनं चालत असल्याचं समोर आलं. म्हणजे प्रत्यक्ष वेळेपेक्षा ईव्हीएम मधली वेळ तब्बल 14 मिनिटं पुढं असल्याचं आढळून आलं. म्हणजे जेव्हा बाहेरच्या घड्याळामध्ये 7:30 झाली होती तेव्हा मशीनमध्ये 7:44 दाखवली जात होती. मतदानाची वेळ आणि त्यातील अचूकता अत्यंत महत्वाची असताना सुद्धा हा वेळेचा फरक निकालावर परिणाम करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. धुळे शहरातल्या प्रभाग क्रमांक 18 मधल्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. मीरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची अक्षरशः तोडफोड करून टाकली गेली. मतदार यादीमध्ये आपलं नाव नाही याचा अनुभव खुद्द एका मंत्र्यांना सुद्धा आला आणि ते नाव शोधत वणवण भटकत राहिले.
मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब असलेलं सुद्धा अनेक घटना उघडकीला आल्या. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये हा सावळा गोंधळ अधिक तीव्रतेनं समोर आलेला आहे. मुंबईमध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवार विशाखा राऊत यांच्या नावासमोरचं बटन कितीही वेळा आणि कितीही ताकद लावून दाबलं तरी ते दाबलंच जात नव्हतं. पुण्यातल्या सुद्धा प्रभाग 34 मधल्या म्हणजे धायरीतल्या नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटावर लावलेली शाई पुसत होता. आणि हा प्रकार मग तिथं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आला. बोगस मतदानासाठी हा प्रकार केला जात असल्याचा संशय आल्यामुळं या संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि बघा तेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते तिथं आले आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. आमच्या पक्षाचं बटन दाबलं तर ते दाबलं जात नाही, पण भाजपचं बटन मात्र आपोआप दाबलं जात होतं, असा दावा पुण्याच्या पर्वतीच्या एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी केला. भाजपा व्यतिरिक्त इतर उमेदवारांना मत द्यायचं जर असलं तर इतर उमेदवाराचं बटनच दाबलं जात नव्हतं. कित्येक मतदार मतदानाला गेले पण त्यांचं मतदान त्यांच्या आधीच दुसरं कोणीतरी करून गेलेलं होतं. अशा सुद्धा अनेक घटना उघडकीला आल्या. अवघ्या धुळ्यामध्ये तर मतदानाच्या आधी हजारो बोगस मतदान कार्ड आढळून आली. शिंदे गटाच्या उमेदवाराकडून असा दावा करण्यात आलेला आहे, धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबल्यानंतर मशीनवर भाजपच्या चिन्हाचा लाईट लागत होता आणि हे मतदारांच्या निदर्शनास आलं. हा प्रकार प्रभाग क्रमांक 24 मधल्या ग्रामदेवी प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर घडल्याचं सांगण्यात आलं. मतदानासाठी आलेल्या काही मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना संशयात प्रकार झाल्याचा आरोप सुद्धा ठिकठिकाणी केला. या मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार तर दाखल केलेली आहे, पण काय होणार. त्या टिटवाळ्यामध्ये तर बघा प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदान यंत्रावर उमेदवाराचंच नाव चुकीचं देण्यात आलं होतं. आता मतदारांनी कसं काय मतदान करायचं. अहो किती किती म्हणून घटना सांगायला. याला निवडणुकीचा तमाशा म्हणावं की आणखी काय म्हणावं. उद्धव ठाकरे म्हणाले निवडणूक आयोग पगार घेतो, तो नेमका कशाचा घेतो. तर राज ठाकरे म्हणाले ही काय निवडणूक आहे काय, तो फक्त एक फ्रॉड आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आजवर शंखनाद केला जातो, पण आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रभर ज्या ज्या धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत त्या केवळ धक्कादायकच नव्हे तर निवडणुकीचा आणि लोकशाहीचा तमाशा झाल्याचं, तमाशा केल्याचं चित्र निर्माण झालंय. पण याची दखल कोण घेणार हो. झोपलेल्या माणसांना उठवता येतं, जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या कोण उठवणार. मित्रांनो, निराश करणारी, हतबल व्हायला लावणारी आणि हताश अशी करणारी ही सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. लोकशाहीच्या नावानं आता आकांत करण्याची सुद्धा गरज उरलेली नाही, कारण त्यासाठी तरी लोकशाहीचं अस्तित्व असावं लागतं. आज मतदानाच्या दिवशी राज्यभरातून समोर आलेल्या वेगवेगळ्या घटनांवरून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. मी ज्या काही घटना सांगितल्या ते केवळ आणि केवळ प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. यापेक्षा सुद्धा आणखी असंख्य घटना अशाच घडलेल्या आहेत की त्यावरून या निवडणुकीवरचा उडालेला विश्वास अधिक दृढ होऊ शकतो आणि जो जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगाबद्दल संशय आहे तो अधिक पक्का होऊ शकतो. मित्रांनो, यापेक्षा सुद्धा आणखी घटना तुम्हाला काही माहितीत आलेल्याच असतील. आजच्या मतदानात झालेल्या एकूण या सगळ्या प्रकाराबद्दल म्हणा, गैरप्रकाराबद्दल म्हणा, अनुचित म्हणा किंवा त्या जाणीवपूर्वक केलेल्या म्हणा, या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर व्यक्त व्हा. तुमचं व्यक्त होणं हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण तुम्ही नागरिक आहात, तुम्ही मतदार आहात. तुमच्या मतापेक्षा ना इथं शासनाच्या मताला किंमत आहे, ना निवडणूक आयोगाच्या मताला किंमत आहे, ना कुठल्या नेत्यांच्या मताला महत्व आहे. तुमचं मत अंतिम मत.
व्यक्त व्हा मित्रांनो, जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. या हताश परिस्थितीमध्ये आपण काही करू शकत नाही अशी परिस्थिती आज तरी पुन्हा एकदा दिसून आली. म्हणून तुमचा आवाज हा संबंधिताच्या कानावर गेलाच पाहिजे. आणि मग म्हणून तुम्हाला विनंती की जरूर व्यक्त व्हा, जरूर व्यक्त व्हा. लोकशाही वाचवायची आहे तुम्हाला, आम्हाला, यांना नव्हे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.